हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत बेरोजगारी एक समस्या निबंध, ते पण मराठीमध्ये। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। आज भारतात स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही दररोज काही ना काही समस्या निर्माण होत आहे आणि यामधीलच एक सर्वात मोठी समस्या बेरोजगारीची आहे। बेरोजगारी व्यक्तीला गरिबी व दारिद्र्यात नेते आणि या समस्यांमुळे व्यक्तीच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण करणेही कठीण होते। आज भारतात बेरोजगारीच्या समस्येला कंटाळून अनेक तरुण आत्महत्या करीत आहेत। देशातील बेरोजगारीमुळे देशापुढे अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात। बेरोजगारीमुळे अर्थव्यवस्था खालावते। आज ज्या पद्धतीने देशात बेरोजगारी वाढत आहेत त्यामागे अनेक कारणे आहेत, ज्यातील एक सर्वात मोठे कारण म्हणजे लोकसंख्या वृद्धी आहे। जसजशी देशातील लोकसंख्या वाढत आहे तसतसे संसाधनांची कमतरता होत आहे। पैशाच्या मुळे कुटुंबातील प्रत्येकाला उच्च शिक्षण देणे शक्य होत नाही, ज्यामुळे अनेक तरुण अशिक्षित राहून बेरोजगार होतात। ज्या पद्धतीने लोकसंख्येत वृद्धी झाली त्या पद्धतीने उद्योगधंदे व व्यापार वाढले नाहीत, हेच वाढत्या बेरोजगारीचे कारण आहे। देशातील वाढत्या बेरोजगारी मागील दुसरे कारण म्हणजे आपली शिक्षण पद्धती आहे। आज भारतात अनेक तरुण इंजिनियर बेरोजगार आहेत। यामागे कारण आहे त्यांची शिक्षण पद्धती। आपल्या देशात प्रात्यक्षिक अभ्यासाऐवजी फक्त पुस्तकी ज्ञान दिले जाते, परिणामी त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संख्या सोबत बेरोजगारीही वाढते। आजकाल छोट्याशा सरकारी नोकरीसाठी अनेक विद्यार्थी अर्ज करतात। देशात वाढत्या बेरोजगारीच्या परिस्थितीतही त्यांची मजबुरी आहे। देशातील बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी शासनाने काही योजना सुरू केल्या आहेत। जर या योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचली तर देशातील बेरोजगारीची समस्या कमी करण्यात फार मदत होईल। जास्तीत जास्त घरगुती उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे। आज आपल्या देशात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून बिझनेस लोन दिले जाते। मशिनीकरणावर नियंत्रण आणायला हवे। प्रत्येक ठिकाणी मशीनचा उपयोग करण्यापेक्षा आपल्याला मजदुरांचा वापर करायला हवा। बेरोजगारी कमी करण्यासाठी दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण पद्धतीत सुधार करणे होय। शिक्षण पद्धतीतील परिवर्तनावर लक्ष द्यायला हवे। शाळा कॉलेजमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिक माहिती शिकवायला हवी। याशिवाय लोकसंख्या नियंत्रण ही बेरोजगारी समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचे आहे। लोकसंख्या वृद्धीशिवाय आपल्या देशात जातीनुसार आरक्षण आहे। आरक्षण लवकरात लवकर समाप्त करून सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समान जागा मिळायला हव्यात, जेणेकरून प्रतिभावान लोकांना आधी नोकरी मिळेल। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।